तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकजण ऐकतो, पण खऱ्या अर्थाने फार कमी लोकांना त्याचं जे काही आतल्या माहिती असतात. तो विषय म्हणजे काय, की शेअर बाजारमधलं इनसाइट्स. म्हणजे शेअर बाजारमध्ये नेमकी काय घडतं किंवा काय चालतं. अनेकांना वाटतं की शेअर बाजार म्हणजे काय, स्टॉक मार्केट म्हणजे जस्ट एक बाईंग अँड सेलिंग, बाय अँड सेल करण्याची जागा. पण प्रत्यक्षात काय आहे, की अशी यंत्रणा देशाच्या अर्थव्यवस्थेची जी असते त्याचं एक प्रतिबिंब दाखवते. तर चला मग आपण शेअर बाजाराच्या आत डोकावून पाहूयात, की एक्झॅक्टली इथे काय होतं. ठीक आहे. तर शेअर्स म्हणजे काय, हे तर प्रत्येक एका बिगिनरला माहिती असलंच पाहिजे. ठीक आहे, की सर्वात आधी शेअर्स म्हणजे काय असतात. तर एखादी कंपनी सुरू केली, की कंपनी वाढवण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असते. बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी तुम्ही कंपनीचा काही हिस्सा लोकांना विकण्याचा प्रयत्न किंवा निर्णय घेतला, तर हा हिस्सा म्हणजे शेअर असतो. ठीक आहे. ही एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. ती सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं आहे. आणि नसेल तर म्हणजे एका गॅम्बलिंगमध्ये तुम्ही आहात, जस्ट बाय सेल करता, तर अशी चुकी करू नका. ठीक आहे. तर पुढचं, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या कंपनीची शेअर्स विकत घेते, तेव्हा ती त्या कंपनीची एक अंशतः मालक बनते. म्हणजे एक काही पार्ट ऑफ शेअर आपण त्याची मालकी हक्क गाजवतो. ठीक आहे. आणि त्याच्या किमती कशा ठरतात, तर हा सर्वात मोठा प्रश्न असतो. एखाद्या शेअरची किंमत कोण ठरवतं. तर मागणी. त्याचं उत्तर काय आहे, की मागणी आणि पुरवठा, विच इज डिमांड अँड सप्लाय. जर एखाद्या कंपनीबद्दल चांगल्या बातम्या आल्या, कंपनीचा नफा वाढला, नवीन प्रोजेक्ट मिळाला, तर लोक शेअर्स खरेदी करण्यासाठी धावतात. तशाच पद्धतीत एखाद्या कंपनीची जर एखादी वाईट न्यूज आली, काही नकारात्मक निगेटिव्ह न्यूज आली, तर त्याचा नफा कमी झाला किंवा बाजारात भीती निर्माण होते, तर लोक विक्री करतात. म्हणजेच काय, सेलिंग करतात. तर त्यामुळे किमती खाली येतात. जशा बाईंगमध्ये चांगल्या न्यूज असतील तर वर जातात, त्याच पद्धतीत किमती निगेटिव्ह न्यूजमुळे खाली येऊ शकतात. पूर्ण 100% दोन्ही साईडनं असं होतं असं मी सांगत नाही, बट एक शक्यता असते. म्युच्युअल फंड्स, बँका, विमा कंपन्या, विदेशी गुंतवणूकदार, दॅट इज FII, त्याच्यानंतर DIIs, हेज फंड्स, हे कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करतात. त्यांचा एका निर्णयामुळे संपूर्ण बाजार हलू शकतं. त्यांच्यामुळे प्राइसमध्ये फ्लक्च्युएशन्स येतात. ॲक्च्युअलमध्ये ग्राफ हा त्यांच्यामुळेच बनतो. म्हणूनच अनुभवी गुंतवणूकदार नेहमी मोठ्या संस्थांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. म्हणजे काय, की एक्सपिरियन्स जे पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडर्स आहेत, ते मेजरली त्यांच्यावर हालचालीवर किंवा त्यांच्या न्यूजवर लक्ष ठेवत असतात. त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये पूर्णतः पारदर्शकता असते का, तर नाही. काही वेळा काही लोक किंवा एखादी इन्स्टिट्यूट, आपण म्हणतो काही गट, एखाद्या लहान कंपनीचा शेअर एका कृत्रिमरित्या वर नेतात किंवा खाली आणतात. ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, सोशल मीडियावर सकारात्मक पॉझिटिव्ह न्यूज पसरवतात आणि सामान्य गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. जेव्हा किंमत खूप वाढते, तेव्हा ते लोक स्वतःचे शेअर्स विकून नफा कमवतात आणि शेवटी सामान्य गुंतवणूकदार अडकवून जातो. यालाच काय म्हणतात, की पंप अँड डंप म्हणतात. ही जी केस आहे ती पंप अँड डंप, की त्यांचे शेअर ते पॉझिटिव्ह न्यूजमुळे वर नेतात आणि नंतर विकून आणि आपल्या एक सामान्य मिडल क्लास लोकांना गुंतवून टाकतात. म्हणून फक्त टिप्सवर किंवा सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करणे धोकादायक असू शकते, पण तुमच्या स्वतःच्या अनालिसिस करून तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आपला आहे, की भीती आणि लोभ बाजाराचे खरे चालक. शेअर बाजारात दोन भावनांवर चालतात, दॅट इज फिअर अँड ग्रीड. जेव्हा बाजार वेगाने वाढतो, तेव्हा लोकांना वाटतं की आता प्रत्येक शेअर वाढणार, ते विचार न करता खरेदी करतात. ह्याला म्हणतात ग्रीड. आणि जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा लोक घाबरून शेअर्स विकतात. ह्याला म्हणतात भीती, फिअर. तर मोठ्या गुंतवणूकदार अनेकदा याच भावनांचा फायदा घेतात आणि त्यामुळे यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी भावनांतर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. तरचा असा मुद्दा, की इनसायडर्स असतात. आपण नेहमी ऐकतो की इनसाइड न्यूज, इनसायडर्स हा शब्द अनेकदा आपण ऐकतो. कंपनीचे जे संचालक किंवा वरिष्ठ अधिकारी असतात, जे वरचे अधिकारी असतात किंवा मॅनेजमेंट, आपण अपर मॅनेजमेंट असतात, यांना आधी माहिती असलेले लोक यांना इनसायडर्स म्हणतात. जर त्यांनी गोपनीय माहिती किंवा माहितीचा वापर करून शेअर खरेदी किंवा विक्री केला, त्यांना इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. हे कायदेशीर नाहीये, हे बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. भारतामध्ये बाजार नियंत्रक संस्था, दॅट इज सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या व्यवहारांना कठोर कारवाई करते. स्मार्ट. तर स्मार्ट मनी कुठे जाते. व्यावसायिक गुंतवणूकदार नेहमी भविष्यातील संधी शोधत असतात. हे फक्त आजची परिस्थिती पाहत नाहीत, ते पूर्णतः अनालिसिस करतात. ते पाहतात की भविष्यात कोणते उद्योग वाढतील, सरकारची धोरणे कोणत्या क्षेत्राला मदत करतील, कोणत्या कंपन्यांकडे मजबूत व्यवस्थापन आहे, कोणत्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन क्षमता आहे, कॅपॅबिलिटी आहे. सामान्य गुंतवणूकदार हा, म्हणजे तुमच्या आमच्यासारखा गुंतवणूकदार, बातम्या येईपर्यंत वाट पाहतो, पण स्मार्ट मनी अनेकदा बातम्या येण्याआधीच योग्य संधी शोधून गुंतवणूक करते. तर ह्या सगळ्या डिस्कशनवरनं एक कन्क्लुजन काय निघतं मित्रांनो, तर स्टॉक मार्केट हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, हा माहितीचा, सायकोलॉजी, शिस्त, संयमांचा खेळ आहे. म्हणजेच काय, डिसिप्लिन. जो व्यक्ती कंपनी समजून घेतो, जो भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि दीर्घकालीन विचार करतो, त्यालाच शेअर बाजारात यश मिळते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शेअर बाजारात पटकन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे बहुतेक वेळा पैसे गमावतात, पण संयमाने आणि ज्ञानाच्या आधारावर, ठीक आहे, एज्युकेशनच्या आधारावर गुंतवणूक करणारेच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करतात. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. असंच सहकार्य करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा.